चला सकिनो, आपण आज बनवणार आहोत चपट्या वालाच्या शेंगा. ह्या वालाच्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण वालाच्या शेंगा उकडायला ठेवलेल्या आहेत. आता 5-10 मिनिटं आपण हे शेंगा उकडून घेऊ. आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्यात पहिले आपण मोहरी घातलेली आहे. ते चांगली तळतळल्यानंतर आपण जिरे टाकणार आहोत. आपली मोहरी आता तळतळली आहे. आता आपण त्याच्यात जिरं टाकलं आहे. त्यानंतर लसण आणि मिरची. लसण टाकलं आहे. त्याला चांगला थोडा लालसर होऊ दे. आपला लसण आता थोडा लाल गुलाबी रंगाचा झाला आहे. तर आपण त्याच्यात मिरच्या टाकू. छानपैकी हलवत राहायचा आणि त्यानंतर 2-3 मिनिटं आपण त्या कढईवरती झाकण ठेवू. आता आपण 2-3 मिनिटं झाकण ठेवल्यानंतर त्याला चांगली वाफ बसली.